सर्वप्रथम सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, समतेचे पुरस्कर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराला ते कार्याला वंदन करतो. शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय कुकडे सर, गृहपाल सन्माननीय हळकर सर, आमचे सहकारी निंबाळकर सर, मरळे सर, पोहाळ सर, सावंत मॅडम, काटे मॅडम, घाटराव मॅडम, देवकर मॅडम, लोखंडे सर आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शाहू महाराजांच्या जयंती, खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाहू महाराजांच्या जयंतीविषयी फार चांगले उद्गार काढलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की शाहू महाराजांची जयंती ईद, दिवाळी, दसऱ्याप्रमाणे मोठ्या उत्साहात तुम्ही साजरी करा. त्याच्यामुळे शाहू महाराजांच्या जयंतीचा उत्साह देशभरामध्ये साजरा केला जातो. भारतामध्ये सामाजिक न्यायाला कृतीमध्ये उतरण्याचं सर्वात प्रथम कार्य शाहू महाराजांनी केलेलं आहे. म्हणूनच भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासन त्यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केली जाते. आता निवेदिका सावंत मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे 2006 पासून ही जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केली जाते. त्यापूर्वी शाहू महाराजांचा जन्मदिनांक हा 26 जुलै मानला जायचा, पण 2005ला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक समिती नेमली आणि त्यांनी अभ्यास करून तारीख निश्चित केली. मूकनायकमध्ये तशी तारीख बाबासाहेबांनी उल्लेख केलेली होती 26 जून, ती सुद्धा त्या संदर्भ म्हणून उपयोगाला आली आणि त्याच्यानंतर 26 जून ही तारीख निश्चित झाली आणि 2006च्या नंतर शाहू महाराजांची जयंती 26 जून या दिवशी सामाजिक न्याय म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. मित्रांनो, शाहू महाराज हे असे राजे होते त्या काळामध्ये ज्यांनी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काम केलेलं आहे. आज जे शिक्षणाचं 50% राखीव जागा आणि प्राथमिक व मोफत शिक्षणाचा कायदा त्या काळामध्ये शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केला. भारतामध्ये असा कायदा करणारं हे पहिलं संस्थान होतं, करवीर संस्थान. शाहू महाराजांनी सर्व समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरामध्ये राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून सर्व समाजासाठी, जैन समाजासाठी बोर्डिंग काढले, मराठा समाजासाठी बोर्डिंग काढले, महार, मांग, ढोर, नाभिक इत्यादी समाजासाठी बोर्डिंगची व्यवस्था केली. म्हणून आजच्या ह्या प्राथमिक शिक्षण आणि ह्या हॉस्टेल व्यवस्थेचे जे जनक आहेत, आरक्षणाचे जनक आहेत. त्याचबरोबर विधवा विवाह, पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह, स्वतःच्या चुलत बहिणीचा विवाह त्यांनी त्या काळामध्ये धनगर समाजाच्या व्यक्तीशी लावून दिला. एवढंच नाही तर मराठा, धनगर अशी 100 विवाह शाहू महाराजांनी लावून दिली त्या काळामध्ये. हे खूप मोठं क्रांतिकारी पाऊल होतं जातीभेदाच्या आणि ह्याच्या सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून. त्याचबरोबर ज्यावेळी इथे समाजव्यवस्था शाहू महाराजांच्या ह्याला वेदोक्त प्रकरण गाजलं की ब्राह्मणांनी शाहू महाराजांचा विधी करण्यास नकार दिला. हे शूद्र आहेत म्हणून शूद्रांना आम्ही राजा म्हणत नाही. शिवाजी महाराजांच्या संदर्भात असाच प्रकार इतिहासामध्ये घडलेला आपल्याला लक्षात येतो. तसाच प्रकार शाहू महाराजांसंबंधी घडला. त्यावेळेस शाहू महाराजांना असा प्रश्न पडला, आम्ही राजा असून माझ्याशी अशी वागणूक, उच्च निश्चितीची वागणूक ब्राह्मण वर्ग देतो, तर सामान्य बहुजनांबरोबर हा वर्ग कसा वागत असेल. त्यानंतर शाहू महाराजांनी स्वतंत्र ब्राह्मणेतर पुरोहित वर्गाची निर्मिती करण्यासाठी श्री शिवाजी वैदिक विद्यालयाची स्थापना केली आणि अनेक असे पुरोहित निर्माण केले ब्राह्मणेतर समाजाचे. ह्याच्यावर महात्मा फुलेच्या सत्यशोधक समाजाचा प्रभाव होता. महात्मा फुलेंनी ठरवलं होतं त्या काळामध्ये की ब्राह्मणांच्या हातून मी कुठलेही विधी करणार नाही. सत्यशोधक समाजाच्या आचारसंहितेमध्ये तो नियमच होता. ते प्रभाव शाहू महाराजांनी आपल्या कृतीतून उतरवला आणि सदाशिव पाटलांना क्षात्र जगद्गुरू नावाचं पद निर्माण केलं आणि ते पद त्याने सदाशिव पाटलांना पहिल्यांदा दिलं. अशा अनेक मराठा तरुणांना त्यांनी क्षात्र जगद्गुरू पदासाठी शिक्षण आणि वैदिक शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं. अशा पद्धतीने ब्राह्मणांना पर्यायी पुरोहितशाही निर्माण करून शाहू महाराजांनी धर्मामध्ये सुद्धा क्रांती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे अशा आणि गंगाराम कांबळेचं आता तुम्ही उदाहरण ऐकलं. त्यापूर्वी महात्मा फुलेंनी काशीबाई कानिटकर असं काहीतरी नाव, काशीबाई नावाचं, त्यांच्या मुलीचा त्यांचा मुलगा दत्तक म्हणून घेतला होता, यशवंत नावाचा, ब्राह्मणबाईचा. आणि नुसतं दत्तक घेऊन थांबलं, त्याला डॉक्टर केलं, त्याला शिकवलं. म्हणजे सामाजिक न्यायाची सुरुवात जी होती ती
स्वतःच्या कृतीमधून कशी करायची ती महात्मा फुलेंनी दिलेली शिकवण शाहू महाराजांनी सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये अंगीकारली. गंगाराम कांबळेला स्वतःचं हॉटेल काढून दिलं आणि महाराज हॉटेल कसं चालणार त्या काळामध्ये? मग तो न्याय झाला का? तर समाजाने त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे, समाजाने न्याय दिला पाहिजे. न्यायाच्या कायद्यामध्ये तरतूद असताना सुद्धा सामाजिक न्याय हे काय भानगड आहे? तर कायद्यामध्ये तरतूद असून सुद्धा आज सुद्धा कायद्यामध्ये तरतूद आहे, पण सगळा समाज तो स्वीकारतोच असं नाही. पण राजाच्या प्रभावी आचरणामुळे समाजावर त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव निर्माण होतो. म्हणून राजा तशी प्रजा अशी मन निर्माण झालेली आहे. म्हणजे राजाचं आचरण हे समाजावर प्रभाव टाकणारं ठरतं. म्हणून शाहू महाराज स्वतः त्या महाराजा हॉटेलमध्ये जायचे, चहा प्यायचे आणि त्याचं बघून लोक अनुकरण करायचे. आणि मग त्या गंगाराम कांबळेला अशा प्रमाणे उद्योग आणि प्रतिष्ठा देण्याचं सुद्धा काम केलं शाहू महाराजांनी. ही सामाजिक न्यायाची कृती शाहू महाराजा प्रत्येक कामामधून आपल्याला लक्षात येते. अशा अनेक अद्वितीय कार्य शाहू महाराजांनी केलेलं आहे. त्यामुळे अशा महामानवाला मी आज पुनश्च वंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.